आणि आपल्या तरुण पोरांनी मित्रांनी माझं एक पुन्हा एकदा त्यांना सांगणे, गड्यांनो तुमचं जीवन तुम्हीच घडवणार आहात, तुम्हीच बिघडवणार आहात. बरोबर. तुमची संगत काय? कारण आयुष्यामध्ये संगत चुकली, पंगत चुकली तर आयुष्यात चुकतं. लक्षात घ्या. आणि ते काही पोरगा आला माझा मित्र, मला 12वीला नापास झाला. मला महाराज माझ्या नशिबात नव्हतं. 12वीचं पोरगं काय म्हणतंय? नशिबात नव्हतं. अरे नशिबात नव्हतं. 12वीचं पोरगं म्हणतंय नशिबात नव्हतं. माझ्या मित्राचे भाऊ आहेत, त्यांच्या इथून खाली ते पाय अपंग आहेत ते. तर माझ्या मित्रांनी त्यांना खांद्यावर घेतलं आणि शाळा शिकवली कॉलेजमध्ये. आता ते प्राध्यापक आहेत. त्यांना मी भेटलो मागे, जळगावला ते प्राध्यापक आहेत. तर मी त्यांची संवाद साधला. म्हणजे महाराज मला माहिती मी कमरेपासून खाली लो आहे. मी माझ्या बायकोला लग्न करायला सांगितलं, बाई तुला मला उठून न्यावं लागेल किंवा काय करावं लागेल. पण आज तोच माणूस एका लॉच्या विद्यार्थ्यांना शिकवतो. ते विद्यार्थी एवढा विद्यार्थी प्रशिक्षित की ते विद्यार्थी त्यांना कडेवर घेतात आणि ते खुर्चीवर जाऊन ठेवतात. आणि तेव्हा त्यांनी वाक्य वापरलं, म्हणजे महाराज मी जरी पायामध्ये अपंग असलो पण मेंदूमध्ये अपंग नाही. आज बऱ्याच वेळा आपल्याला मेंदूमध्ये अपंगत्व आलेलं आहे, ज्याच्याकडे काही सगळं काही आहे, सदा धर्म चित्ताची हळहळ, काही माणसाकडे सगळं काही आहे तरी पण कायम तक्रारी, कायम बरकुट्याला चेहरा, काही चेहरा समाधान नाही, कधी काय नाही. त्या चेहरा पाहिला असं वाटतं आम्हाला परत दर्शन नको याच.